युजुअली असं म्हटलं जातं, की हं. देवघर टांगून ठेवू नका किंवा अशा पद्धतीने किंवा मूर्ती जास्त ठेवू नका घरात देवांच्या किंवा याच्या एकपेक्षा जास्त. तर बरेच जण म्हणतात, की आमच्याकडे मग वन रूम किचनमध्ये आम्ही राहतो. आमच्याकडे जागा नाही तेवढी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. तर मग अशा वेळी काय केलं पाहिजे? बघा, अगदी वन रूम किचन असो किंवा वन रूम असो, हं. वास्तुशास्त्र तर सगळ्यांना लागू होतं. करेक्ट. उपपीठ रचनेनुसार देवता मंडळ तयार होऊन तिथे एनर्जी फील्ड्स ॲक्टिवेट होऊन तुम्हाला इफेक्ट देतात. ओके. तर देवघर कितीही मोठं किंवा लहान घर असलं तरी ईशान्येत किंवा पूर्वेत तुम्ही ठेवू शकता. बरं. अगदी शक्य नसेल तर तुम्ही पश्चिमेत ठेवू शकता. हं. पूर्वमुखी देव ठेवावेत. बरं. देवांचं जे मुख आहे आणि पूजा करणाऱ्याचं मुख आहे हे दक्षिणेत असू नये. उत्तरेला देव ठेवू नये कारण दक्षिणमुखी होईल. तर पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर देवघर ठेवू शकता. अच्छा. ईशान्य असेल तर उत्तम आहे. पण पुन्हा मध्ये असं एक फार रील्स आल्या होत्या की लाल वेल्वेट टाकायचं का? मला क्लायंट विचारतात, मॅडम चलेगा क्या वो रेड वेल्वेट और रेड लाइट? हां. पहिली बात तो रेड लाइट की जरूरत नाही आहे. ओके. और रेड वेल्वेट इतकंसं ते लाल कापड तुम्हाला इफेक्ट देत नसतं. नसतं. ज्या वेळेला तुम्ही तिथे भूमीमध्ये रेमेडीज करता किंवा ती दिशा योग्य असते आणि एनर्जी स्ट्रीमिंग क्लॉकवाईज असते, हं. त्यावेळेला ते लहानसं लाल कापड किंवा देवघरात आलेली उपकरणं इथपासनं मायक्रो मॅनेजमेंट करायची गरज गरज नसते. नसते. आणि बरेच जण आता जसं वन रूम किचन किंवा 1 BHK असतो. हो, टांगून तर ठेवू शकतो, काही हरकत नाही आहे. आणि काही जण बेडरूममध्ये शक्यतोवर ते नसावं. बरं. जेव्हा अगदी तुमचं एका रूमचंच घर आहे, तुम्हाला पर्याय नाही आहे, तेव्हा त्यातल्या त्यात तुम्ही पूर्व भिंतीवर घेऊ शकता. हां. पण जेव्हा तुमचा एक डिसेंट साईजचा फ्लॅट आहे 2 BHK, 1 BHK, तेव्हा शक्यतोवर बेडरूममध्ये देव ठेवू नये.